चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. न्यायालयीन भरती जी निघाली आता पोलीस भरतीच्या नंतर हीच सगळ्यात मोठी मेगा भरती मुंबई हायकोर्टाची 2025-26 ची शिपाई, स्टेनोग्राफर, क्लर्क असे वेगवेगळ्या पदासाठी, ड्रायव्हर पदासाठी भरती निघालेली आहे. फॉर्म सुद्धा याचे भरायला सुरू झाले, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. परंतु तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना अभ्यासाला तयारीला लागता त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हा सुद्धा पॉईंट तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. कारण याच्यामधले असे काही डॉक्युमेंट्स आहेत, जर हे नसतील तर कदाचित तुमचा फॉर्म ही टायमावर बाद होऊ शकतो. म्हणून रिस्क घेऊ नका. फॉर्मला इथे काही प्रॉब्लेम नाही, पण हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडीच ठेवा मित्रांनो. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप ड्रायव्हर, स्टेनोग्राफर, क्लर्क, असिस्टंट, शिपाई सगळ्या पदाचे डॉक्युमेंट आपण जाणून घेणार आहोत. म्हणून लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला लागणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची प्रिंट आउट लागणार आहे. ते कोणासाठी? सर्व उमेदवार, सर्व पदासाठी लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड किंवा कॉल लेटर सर्व पदांसाठी लागणार आहे. ते इंटरव्ह्यू ज्यावेळेस तुमचा होईल त्यावेळेस इंटरव्ह्यू साठी हे लागतं, म्हणून ऍडमिट कार्ड सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर SSC मार्कशीट, HCSC मार्कशीट आणि 10वी आणि 12वीचं मार्कशीट सुद्धा तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे. पण तुम्ही म्हणाल की आता शिपाई पदाची भरती तर 7वी पास वरती आहे, तर त्या पदासाठी नाही, त्यासाठीच मी तुम्हाला शॉर्टिंग करून सांगितलंय. HSC आणि SSC क्लर्क, स्टेनो, असिस्टंट या पदासाठी तुम्हाला लागणार आहे. 7वी पास भरतीवर जे भरती जी आहे त्याच्यासाठी 10वी 12वीचं लागणार नाही, कारण भरतीच 7वी पास वर आहे. ग्रॅज्युएशन मार्कशीट सर्टिफिकेट लागणार आहे क्लर्क आणि असिस्टंट साठी. स्टेनोग्राफर सर्टिफिकेट, तुमचं स्टेनो झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट असतं, गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं, शासन मान्य याच्यातून केलेलं असेल तर ते फक्त स्टेनोग्राफर या पोस्ट साठी लागणार आहे. त्याच्यानंतर मराठी टायपिंग सर्टिफिकेट क्लर्क आणि स्टेनो, इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट क्लर्क आणि स्टेनो. मराठी आणि इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट सिंपल भाषेत सांगायचं झालं तर स्टेनो आणि क्लर्क साठी लागणार आहे तुम्हाला हे डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये. MSIT सर्टिफिकेट क्लर्क आणि असिस्टंट हे असेल तुमच्याकडे तर खूप बेस्ट राहील, कारण की हे कंपल्सरी असणार आहे मित्रांनो, क्लर्क आणि असिस्टंट साठी MSIT सर्टिफिकेट. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, पण केव्हा आणि कुणाला? तुम्ही जर SC, ST, OBC आणि PJNT असेल तर या कॅटेगरी मध्ये नसाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा 100% लागणार आहे. ते कास्ट व्हॅलिडिटी असलं पाहिजे. जर तुमची व्हॅलिडिटी निघून गेलेली असेल तर लवकरात लवकर काढून घ्या. जर व्हॅलिडिटी त्याची असणं आवश्यक आहे, प्रेझेंट मध्ये व्हॅलिड असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट. EWS सर्टिफिकेट EWS कॅन्डिडेट साठी लागणार आहे. त्याच्यानंतर एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे जर ऍप्लिकेबल असेल कुठल्या पोस्ट साठी तर. पण हे याचं जास्त लोड नाही घ्यायचं, एक्सपिरियन्स जवळपास नाहीच असल्यास, पण रेफरन्स साठी तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर कोणाचा कशामध्ये एक्सपिरियन्स असेल तर बेटर, कधी काही फॅसिलिटी किंवा काही डिस्काउंट सूट मिळते तुम्हाला. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. चारित्र्य प्रमाणपत्र 100% लागणार आणि सर्व पोस्ट साठी लागणार. अशी एक पण पोस्ट नाही की तिथे लागणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, कारण की ही भरतीच कोर्टाची आहे. कोर्टाचे नियम फार कडक आणि स्ट्रिक्ट असतात मित्रांनो, म्हणून कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार, ते पण 2 व्यक्तींचे लागणार. त्याच्यामुळं 9 डिसेंबरच्या पुढीलच काढून घ्या शक्यतो, कारण काय होतं 9 डिसेंबरच्या पुढील असलं तर ते व्हॅलिडिटी जास्त राहते आणि त्याचं तुमचं इनव्हॅलिड व्हायचं काही कारण नाहीये मित्रांनो. 2 व्यक्तींचं लागणार कॅरेक्टर सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची साईन लागणार आहे डिजिटल पेपरवरती, डिजिटल साईन, पासपोर्ट साईज फोटो, साईन आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे 2-3 खूप महत्वाचे पॉइंट आहेत. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट शिपाई आणि ड्रायव्हर या पदासाठी लागणार आहेत. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन, राईट नाव लगेच तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागणार नाही, कारण कोड भरती असल्यामुळे तिथं पोलीस व्हेरिफिकेशन 100% लागणार. पण केव्हा मित्रांनो? ते फायनल सिलेक्शनच्या वेळेस. म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरलाय ठीक आहे, एक्झाम दिली ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला लोकल पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला कोर्टामध्ये सादर करावं लागतं. म्हणजे त्यांच्या प्रोसेसमध्ये जी काय प्रोसेस असते सिलेक्शनची तिथे तुम्हाला शो करावं लागतं फायनल सिलेक्शनला मित्रांनो. एवढे सारे डॉक्युमेंट्स आहेत, सर्व उमेदवारासाठी सगळे लागणार आहेत. आता हे कन्सिडर करा की तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरणार. जसं की ड्रायव्हर असेल, स्टेनो असेल किंवा क्लर्क असेल
या वेगवेगळ्या किंवा शिपाई असतात त्यानुसार मी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला एवढे लिस्ट सांगितलेले एक 12 ते 14 डॉक्युमेंट्स आहेत सिंपल आणि साधे याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला जास्त घिसघिस करायची गरज नाही किंवा डॉक्युमेंट आज काढून टाकले तर 15 ऑलरेडी तुमच्याकडे हे 90% असतात फक्त कॅरेक्टर सर्टिफिकेट याच्यावर फोकस करा मित्रांनो कारण हे खूप महत्वाचं आहे बाकीचे ऍडजस्टेबल आहे तर त्याला वेळ पण मिळू शकतो तुम्हाला काढायचं जरी झालं तरी आता दुसरं अजून एक महत्वाचा तुमचा रनिंग चालू मोबाईल नंबर सुद्धा लागतो आणि मेल आयडी एक लागणार आहे मित्रांनो मेल आयडी आणि तुमचा जो काही चालू नंबर आहे ज्याच्या अगेन्स्ट ह्याला मेल आयडीला लिंक आहे तो एक लागणार कारण आता ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे इथे सगळ्या ऑनलाईनच गोष्टी होतात म्हणून मेल आयडी तर कुठली एक्झाम असेल तर लागतो तो ऍक्टिव्ह मेल आयडी असला पाहिजे आता दुसरा विषय ही एक्झाम कधी होणार काय होणार फॉर्म भरायला सुरू बाकीचे अपडेट तुम्हाला वेळेवर देत राहील पण विद्यार्थी मित्रांच्या मागच्या वेळेला आपल्या कमेंट होता की एक्झाम नेमकं कोण घेणार टीसीएस घेणार आयबीपीएस नाही बिलकुल कोणीच नाही तर डायरेक्ट तुमची कोर्ट एक्झाम घेणार आहे मित्रांनो कोर्टाकडूनच एक्झाम ही अटेंड केली जाणार आहे कोर्टच तुमची ही एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे इथं कुठल्या थर्ड पार्टीचा रोलच नाही किंवा दुसरं कोणी घेणार नाहीये जसं तुमचं टीसीएस असेल बाकीच्या असतील पार्टी त्या नाही डायरेक्ट कोर्ट तुमचं एक्झाम घेणार आहे ते मित्रांनो म्हणून चांगली तयारी करायची चांगली जोरदार अभ्यास करायचा आहे आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे मित्रांनो आता इथे काही विद्यार्थी मित्रांना डाऊट सुद्धा असतील बाकीचे काही विषय असतील किंवा इतर डॉक्युमेंट मध्ये काही डाऊट असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमचं 100 एकदम ऍक्युरेट लेवलचं उत्तर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो कारण हे डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे अभ्यासक्रम पण सिंपल साधाच आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर हे डॉक्युमेंट तुमचे जमा करून ठेवा एक बंच ठेवा जेणेकरून तुमचं ज्यावेळेस फायनल सिलेक्शन येणार आहे मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला रेडी टू इट डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत म्हणून हे डॉक्युमेंट लवकरात लवकर काढा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे विद्यार्थी फॉर्म भरतात त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम मित्रांनो